श्री स्वामी समर्थ. चला तर आज पाहूयात आपण लातूर येथील सिद्धेश्वरची यात्रा. आम्ही काल संडे होता त्यामुळे मुलांना सुट्टी पण असते म्हणून गेलो होतो. तर लातूरकरांसाठी सिद्धेश्वरची यात्रा म्हणजे भरलेला खिसा रिकामा कसा करायचा. चला तर परिवार खुश तर आपण खुश म्हणून सर्वच जण येतात, मस्त असा एन्जॉय करतात. तर आम्ही गाडी पार्किंग केलेली आहे, राईटला मस्त असं निघालो आहोत. मुलांचं अजिबात इकडे तिकडे लक्ष नव्हतं, त्यांचं पूर्ण लक्ष खेळणीकडे होतं. आम्हाला दर्शन घ्यायचं होतं, तर आम्ही म्हणलं अगोदर दर्शन घेऊयात आणि नंतर आपण खेळणी शॉपिंग करूयात. हे पहा जातानाच खेळणी, मुलं हे घ्या ते घ्या सारखं सुरूच होतं त्यांचं. दर्शनासाठी फायनली आम्ही मंदिराजवळ गेलो, गर्दी होती तिथे. साईडला प्रसाद घेतला आम्ही आणि साईडला चप्पल सोडून मध्ये निघालो. सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थान म्हणून ओळखलं जातं. हे लातूरचं मंदिर आहे. पूर्ण दगडी बांधकाम आहे याचं, पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. लाईन होती बाहेरच्या, मोठा पेज जो होता तिथूनच गर्दी होती. इथे एक स्क्रीन दाखवली, तिथे मधलं दर्शन पण घेता येतं पहा. या स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे. तर आम्ही लाईनमध्ये उभा होतो. मुलं खूपच गोंधळ करत होते. हे एंट्रीचं दार आहे मध्ये येतानाचं. लाईनमध्ये थोडासा व्हिडिओ मी शूट केला. हे डेकोरेशन वगैरे छान असं केलेलं होतं. मग एक छोटा मुलगा माझ्याकडे खूपच पाहत होता. चला म्हणलं याचाही आपण व्हिडिओ करावा. हा आमच्या पुढे होता. याचा व्हिडिओ केला. आतमध्ये आलो तर मस्त असं भजनी मंडळ दंग होतं त्यांच्यामध्ये. पाऊलं खेळत होते ते आणि खूप छान असे अभंग ते सुरू होते. मला तर खूप आवडलं, कारण भजनी मंडळाचा नाद कोणी करायचा नाही. आता हे आमचे आहे छोटे चिल्ले-पिल्ले, यांना खूपच एक्सायटेड होते की त्या आनंदनगरीत कधी जायचं. दर्शन पटपट घ्यायचं आणि जायचं असं ठरलं होतं आमचं. मग लाईनमध्ये थोडा वेळ उभा टाकून शूटिंग केली. आमच्यासोबत घडलेला प्रसंग मी आता नक्कीच सांगते. काय झालं, हे 3 मुलं होते, त्यातला जो थोडा मोठा मुलगा दिसतो तो मिसिंग झाला. कारण तो मिस कुठे झाला, आम्ही दर्शन घेऊन बाहेर जात होतो त्यावेळेस त्याने मम्मीचा हात सोडला आणि तो तिथूनच गायब झाला. आणि आम्ही तिथे शोधत राहिलो, हा कुठे गेला, कुठे इथंच होता, आत्ताच पाणी पिलं, असं तसं म्हणून शोधत राहिलो. कमीत कमी अर्धा ते पाऊण तास आम्ही त्याला शोधत राहिलो. तो आम्हाला सापडलाच नाही मुलगा. खूप असं घाबरली त्याची मम्मी. आम्ही परत 3 लाईन होत्या, ते डिवाईड झालो. आम्ही सगळीकडे शोधलं परंतु तो आम्हाला सापडला नाही. तो जाऊन बसला होता त्या एंट्रीला. कोणत्या तर आनंदनगरीच्या एंट्रीला. तर असं कोणासोबत होऊ नये, कृपया मुलांना लक्ष द्या. आणि नंतर आमच्यासोबतच्या ताई तिथे गेल्या आणि त्यांनी पाहिलं, तर त्याने पटकन येऊन त्यांच्या हाताला पकडलं. तो आम्हाला अशा पद्धतीने सापडला. कृपया असं कोणासोबत होऊ नये. काळजी घ्या, एन्जॉय करा, परंतु मुलांकडे पण लक्ष द्या. पहा इथे खूप छान असं ताई एन्जॉय करत आहेत. अभंग, कीर्तन, भजन चालू होतं. पाऊलं खेळत असं मस्त. या 2 ताईंनी तर खूपच छान पाऊलं खेळत होत्या दोघीजणी. आणि मध्ये छोटे मुलंसुद्धा मस्त असे पाऊलं खेळत होते. यांचं पाऊल खेळणं पाहून आम्ही दर्शनसुद्धा घेतलं आणि बाहेर आलो. तर आम्हाला एका ताईंनी वाती दिल्या होत्या की माझ्या वाती विसरल्या आहेत, मध्ये लावा म्हणून. आमच्या ताईंनी त्या वाती लावल्या आणि तिथला अंगारा घेऊन लावला आणि फायनली आम्ही मंदिराच्या बाहेर निघालो. आमची आजी म्हणायची कळसाचं दर्शन घ्यायचं, कारण आपल्याला लवकर पंढरपूरचं दर्शन होतं. म्हणून मी कळसाचं दर्शन घेतलं आणि बाहेर निघालो. तर हे आहे बाहेरच्या एंट्रीचा दरवाजा. इथून आम्ही बाहेर आलो. ही होता छोटा चार्ट, त्यावर होती अभिषेकाची किंमत. कोणाला अभिषेक करायचा असेल तर ते तिथं किंमत लावलेली होती. हे होते स्टॉल. आम्ही थोडी देवाची सुद्धा खरेदी केली आणि इथे मिस झाला होता तो. तर सर्वांनी काळजी घ्या. लहान मुलं खूपच आगाऊ असतात, परंतु हा नव्हता. असं आमच्यासोबत तर घडलं. कृपया असं होऊ नये कोणासोबतही. आणि इथून आम्ही ज्यावेळेस निघालो त्यावेळेस मस्त असं तिकीट काढलं, मध्ये एंट्री केली. हे छान छान स्टॉल होते. त्या आनंदनगरीचं तिकीट काढेपर्यंत आम्ही थोडीशी शॉपिंग केली. आणि ते बघा, हे प्रथम तिथं बोटिंग आहे लेफ्टला. आणि इकडे आहेत मोटू पतलू. पतलू नव्हता पण मोटू होता. मुले हे यात बसायचं त्यात बसायचं. हे होतं विमान. आम्ही म्हणलं येताना बसूयात. तर मोठे राग पाळणे वगैरे पाहिले आम्ही. पुढे गेलो तर मुलांनी खूपच अशी दंगामस्ती करायला सुरुवात केली. यात पण बसायचं म्हणत होते, परंतु आमची काही हिंमत झाली नाही यामध्ये बसण्याची. आणि आम्ही शेवटी पुढे आलो. हे कार होते, जिथे होता डोरीमॉन. पाहू शकता तुम्ही, कार्टून वगैरे मस्त असे आहेत आणि राऊंड सुरू घेऊन आमची मुलं मध्ये बसलेले आहेत.
पुढे गेलो तर याला काय म्हणतात तुम्ही नक्की कमेंट करा. आम्ही यामध्ये बसलो. अ, आम्ही ज्या महिला होतो सगळ्या ताई आमच्यासोबतच्या त्या यामध्ये बसलो आणि मस्त असा एन्जॉय केला. पण खूप भीती वाटत होती. आम्ही खूप ओरडत होतो. तुम्ही पाहू शकता. खूप गर्दी पण होती. खूप भीती वाटली त्यामध्ये बसायला. परत येताना ह्या विमानामध्ये आमच्या ताईंचा मुलगा म्हणला, "मला यात बसायचं आहे." मग आमच्या ताईंनी त्याला बसवलं. तो अजिबात घाबरत नाही. डोळे ओपन ठेवून त्या मोठ्याही रागपाळण्यामध्ये तो बसला होता आणि यातसुद्धा तुम्ही पाहू शकता विंडोला आहे तो. मी थोडासा व्हिडिओ शूट केलेला आहे त्याचा. अजिबात मुलं घाबरत नाहीत. लातूरकरांसाठी सिद्धेश्वरची यात्रा म्हणजे खूपच आनंदाची ही आहे यात्रा ही. तर खिसा भरून पैसे घेऊन यायचे आणि रिकामी करून जायचे एवढं मात्र नक्की आहे. परिवार खुश तर आपण खुश असं म्हटलं जातं. कारण मुलांची बरीच हौस आई-वडिलांनाच करावी लागते आणि नंतर आम्ही आईस्क्रीम खायला या स्टॉलवर आलो. आईस्क्रीम खाल्ली. थोडंसं बरं वाटलं कारण मळमळ होत होतं आम्हाला त्या रागपाळण्यामध्ये बसल्यामुळे. आईस्क्रीम खाऊन आम्ही परत घरी निघालो आहोत. तर अशी होती कालची आमची यात्रा. कृपया आपल्या मुलांना लक्ष द्या आणि यात्रा करा.